सर्जा चल. नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील बोरगाव या गावात. या गावात आहे आनंद कृषी पर्यटन केंद्र. हे कृषी पर्यटन केंद्र इथे असणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे प्रसिद्ध आहे. रोपवे, बोटिंग आणि इतर काही फॅसिलिटीज. तर हे सातारापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. आता नोव्हेंबर-डिसेंबर महिना चालू झाला. या महिन्यात तुम्ही फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत बाहेरगावी जायचा प्लॅन करत असतात. कोकणात, गोवा यासाठी तुम्ही बजेट आकारता. बजेट आकारल्यानंतर त्यात गाडी भाडं आलं. गाडी भाडं आल्यानंतर प्रवासाचा खर्च आला. तिथे असणाऱ्या रिसॉर्टचा, महागड्या रिसॉर्टचा खर्च आला. आणि त्यानंतर तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा वेगळा खर्च असतो. या सर्व गोष्टी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतात. आणि शेवटी काय होतं तर प्लॅन कॅन्सल. आता हा प्लॅन कॅन्सल करायची गरज नाही आहे, कारण आनंद कृषी पर्यटन केंद्र तुमच्या खिशाला परवडणाऱ्या हिशोबात या सर्व गोष्टी इथे उपलब्ध करून देत आहे. या आनंद कृषी पर्यटन केंद्रात नक्की काय काय गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील या सर्व गोष्टी आपण आज जाऊन बघूयात. चला तर मग वेळ न घालवता आज जाऊन आपण हे कृषी पर्यटन केंद्र बघूयात. आपल्याला झुलत्या पुलावरून आतमध्ये प्रवेश करायचा आहे. खरंच झुलता पूल आहे. खूपच खाली पूर्ण पाणी आहे आणि बोटिंगची व्यवस्था आहे. झुलता पूल. झुलता पूल हे केंद्राचे मुख्य आकर्षण आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरून आत प्रवेश केल्यावर झुलत्या पुलावरून पर्यटकांना आत प्रवेश करता येतो. झुलता पूल आणि खाली पाणी आणि त्यावरून चालत असताना थरारक अनुभव पर्यटकांना घेता येतो. झुलत्या पुलावरून आपण आता खाली आलो. खाली आल्यानंतर समोरच स्वामी विवेकानंदांची भव्य अशी मूर्ती बघायला मिळते आपल्याला. आणि या मूर्तीच्या उजव्या बाजूला आरसा महाल आहे, म्हणजे भूलभुलैया. तर नेमकं काय आहे बघूयात आपण. चला. आरसा महाल भूलभुलैया. येथे लावलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरशांमध्ये स्वतःची प्रतिमा वेगवेगळ्या रूपात दिसते. जेव्हा आपण भूलभुलैया बघून बाहेर येतो तर आपल्याला अशी बरेच प्राणी दिसून येतात. इथे काही छोटे बदक आहेत आणि ते असे मोठे बदक आहेत. तर बघूयात आपण. बरोबर.
तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील या सर्व मैत्रिणी इथे आलेल्या आहेत. तर यांना इथे काय काय अनुभव आला हे आपण विचारूयात. तर तुम्ही कधी आला होता इथे? मी 2 तास झालो आम्ही आलोय. 2 तास. मग आल्यानंतर तुम्हाला काय काय मिळालं इथे? आल्यानंतर खूप आम्हाला एन्जॉयमेंट झाली. आम्ही झोपाळ्यावर बसलो, झुलता पूल बघितला, झुलता पुलावर खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर हॉरर शो बघितला, नाश्ता केला. नाश्त्याची पावभाजी खूप छान होती. खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. जेवणाच्या बाबतीत तुमची कसली तक्रार नाही? नाही 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 नाही. आणि जेवणाचा मेनू पण आम्हाला सांगितलाय, तोही आवडलेला आहे आम्हाला. इथलं नेचर वगैरे कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप छान, खूप छान स्वतःला विसरून गेलो. हो. आम्ही एवढ्या वयाच्या आहोत हे विसरूनच गेलो आम्ही. आणि ते हॉरर शो बघितला असं ऐकलं. खूप कसं छान वाटलं? वाटलं. छान वाटला. छान वाटलं. हो मग इथे परत येण्याची काय तुम्ही येणार परत इथे? हो, नक्की नक्की नक्की. आमच्या ज्या आज आलेल्या नाहीत त्यांना घेऊन येणार. बर आमच्या 6 जणी अजून आलेल्या नाहीयेत. बर. आम्ही 9-10 जणी आलोय. आमच्या अजून 6 जणी राहिल्यात काही म्हणजे तुम्ही अडचणींमुळे. इथं काय काय एन्जॉय केला हे ते सगळं सांगून आम्ही आम्ही सगळे व्हिडिओ बनवलेत. हो म्हणजे काय, नेक्स्ट टाइम फॅमिली घेऊन येणार आम्ही सगळे. मग आता हे जे माझे व्ह्युअर्स आहेत युट्यूबचे आपले, त्यांना तुम्ही काय सांगणार की ते नक्की यावं नाही यावं काय? सगळे येऊन व्यवस्थित एन्जॉय करावा. खूप छान आहे हे आणि खूप छान निसर्ग छान केलं. बोटिंग सुद्धा खूप छान आहे. बोटिंग सुद्धा आम्ही खूप छान केलं. एक उन्हाळ दिवस घालवावा सगळ्यांनी. इथे येऊन. बरं, इथलं बजेट वगैरे काय होतं? म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल असं? एकदम परवडण्यासारखं, सर्वसामान्यांना परवडण्यासारखं आहे बजेट. जाऊन एन्जॉय करण्यापेक्षा इथं केलेलं फार अति छान. फॅमिली घेऊन ओके. तर या होत्या प्रतिक्रिया, आणि खूप छान प्रतिक्रिया ऐकून आता मी खूप एक्सायटेड आहे आज जाण्यासाठी. तर आज जाऊन आपण सर्व गोष्टी बघूयात. आनंद कृषी पर्यटन केंद्रात बोटिंगची खूप चांगली सोय आहे. तर आता आपण बोटिंग करणार आहोत. पर्यटन केंद्रातील शेततळ्यात तसेच झुलत्या पुलाखाली छोट्या तलावात पर्यटकांसाठी बोटिंग ठेवण्यात आलेली आहे. बोटिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षा साधने पण या केंद्रात पुरवली जातात. हा आहे या कृषी पर्यटनाचा आतील भाग. बघू शकता तुम्ही, नारळाची झाडीच झाडी आहेत. जसं काय आपण कोकणात आलोय असा भास होतोय. आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत इथं. बघू शकता तुम्ही या साईडला. या केंद्रात पर्यटकांना रोपवेद्वारे दोरीवरील कसरतीचा आनंद आणि अनुभव मिळतो. या केंद्रामध्ये 3 वेगवेगळे स्विमिंग पूल आहेत. लहान मुले आणि महिलांसाठी स्वतंत्र असा स्विमिंग पूल उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच स्विमिंग ड्रेस मोफत मिळतात आणि येथे पोहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाते. हे माझ्या मागे जे आहे ते या कृषी पर्यटन केंद्राचं कॅन्टीन आहे. तरी ते सकाळी 9 वाजल्यापासून नाश्ता सुरू होतो आणि दुपारी 12:30 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत जेवणाची सोय केलेली आहे. गेली 6 वर्ष सर इथे येत आहेत. सरांची अकॅडमी आहे, कराटे अकॅडमी आहे. तर गेली 6 वर्ष सर आनंद ॲग्रो टुरिझमला येत आहेत. तर सर तुम्ही गेली 6 वर्ष इथे येत आहे, तर इथे येण्याचं कारण एकच की निसर्गरम्य वातावरण, त्यानंतर इथं आल्यानंतर एक शांती भेटती. त्याचबरोबर इथली जी मॅनेजमेंट आहे, स्विमिंग पूल आहे, त्यानंतर बाकीच्या ॲडव्हेंचर पार्क आहेत, जेवणाची नियोजन आहे, त्यानंतर ह्यांचा जो स्टाफ आहे तो स्टाफ म्हणजे एकदम आपण गावाकडे कसं जातो आपल्या घरी गेल्यावानी, तिथं आल्यानंतर असं वाटतं की आपण आपल्या घरी आहे, गावाकडे आहे. एकदम छान वाटतं कारण की स्टाफ एकदम मस्त आहे. म्हणजे मॅनेजमेंट त्यांची खूप चांगले. आता माझं बोलणं झालं शिंदे सरांसोबत,
तर जे ओनर आहेत शिंदे सर त्यांचंही खूप बोलणं चांगलं आहे आणि जसं ते हँडल करतात म्हणजे कस्टमर जसं ते हँडल करतात ते एक प्रकारे चांगलंच आहे. पण तुम्ही जे आता इथे सर्वजण येतात 6 वर्ष झाली येतात तर ते एन्जॉय करण्यासाठी येता का तुमच्या अकॅडमीचं प्रशिक्षण हे तुम्ही इथं? माझी अकॅडमी युनिक तायक्वांदो फाउंडेशन भोर मध्ये चालती. आम्ही इथे येतो ट्रेनिंग नियोजनानुसार येतो. मुलांना इथं आल्यानंतर जे सिटीतलं वातावरण असतं आणि जे ग्रामीण भागातलं वातावरण म्हणजे एकदम नियोजनबद्ध. तर ग्रामीण भागामध्ये कसं असतं तर डोंगर साईडला आहे तुम्ही बघता हा परिसर बरोबर आहे. त्यानंतर झाडी वगैरे आहेत. मुलांना इथं आल्यानंतर जे ट्रेनिंग द्यायचं आहे आम्हाला म्हणजे जे पुरातन काळामध्ये ट्रेनिंग असायचं बौद्धांच्या काळात इथे एकदम शांततेत ते ट्रेनिंग इथं आम्हाला इथं आल्यानंतर अशी शांतता वाटते आणि मुलांमध्ये जी गोष्ट आम्हाला निर्माण करायची म्हणजे त्यांचं एक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता ती आम्ही इथं आल्यानंतर डेव्हलप करतो आणि मुलांमध्ये जी गोष्ट आम्हाला बाबा त्यांची फायटिंग स्पीड आहे त्यानंतर किकिंग स्पीड आहे त्यानंतर त्यांचं जे मॅनेजमेंट आहे फ्युचरचं ते आम्ही यांना एकदम शांततेमध्ये इथं देऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही ट्रेनिंग आणि प्लस ट्रेनिंग झाल्यानंतर मुलांना एन्जॉय पण आम्ही करायला सोडतो. किती दिवस झाले आता तुम्ही इथं? आता 2 दिवस झाले आम्हाला. 2 दिवस झाले. मग इथलं जेवण वगैरे एकदम छान? जेवणाचा जो विषयच नाही एकदम इथं आल्यानंतर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की घरी कसं जेवण असतं त्या पद्धतीने जेवण. मग आता जे आपले युट्यूबचे जे व्ह्यूअर्स आहेत ते हा व्हिडिओ बघणार आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यांच्यासाठी का म्हणजे इथं यावं त्यांनी एन्जॉय करावा या गोष्टी तुमचा अनुभव काय आहे तो फक्त थोडक्यात त्यांना सांगा. माझा अनुभव इथं आल्यानंतर तिथलं जे स्विमिंग पूल आहे त्यानंतर रेन डान्स आहे त्यानंतर धबधबा आहे आता नवीन ऍडव्हेंचर पार्क केलेले त्यांनी एक भूताचा शो आहे त्यानंतर बोटिंग आहे जेवण आहे त्या सगळ्या गोष्टी इथे खूप छान आहेत. राहण्याची उत्तम सोय त्याचबरोबर इथली जी कामगार वर्ग आहे इतकं कॉपरेट करतो ना आपण सांगेल ती गोष्ट आम्हाला देतात आणि सर्वांनीच इथे यावं आणि हा एन्जॉय करावा एवढं. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे बुकिंग करा आणि आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत इथे वेळ घालवा. तर हॉरर हाऊस बघण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत आणि आपण बघू शकता. तर चला तर मग वेळ न घालवता आतमध्ये जाऊयात. घोडागाडी व बैलगाडीची सफर पर्यटकांना केंद्राचा ग्रामीण दळणवळणाच्या गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी व केंद्राचा परिसर शेतशिवार फिरण्यासाठी बैलगाडी व घोडागाडीची सफर ठेवण्यात आलेली आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे किल्ले पर्यटन. इथे सर्व प्रकारच्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार केलेली आहे आणि महाराजांच्या मावळ्यांविषयी खूप अशी थोडक्या शब्दात माहिती इथे आपल्याला मिळते. म्हणजे असे काही मावळे आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला खूप काही माहिती आहे. तसं म्हटलं तर तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, जीवा महाले यांच्याबद्दल खूप माहिती आपल्याला आहे. पण असेही काही मावळे होऊन गेलेत ज्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या कानावर कमी आलेली आहे. अशा मावळ्यांबद्दल माहिती इथे आपल्याला बघायला मिळेल.
तर चला तर मग आज जाऊन आपण किल्ल्यांची प्रतिकृती बघूयात आणि माहिती घेऊयात. जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती आपल्याला इथं बघायला मिळेल. त्यानंतर विजयदुर्गगड, हा समोर दिसतोय तो हरिहरगड, आणि हा सर्वांचा आवडता प्रतापगड. हुबेहूब प्रतापगड जर तुम्ही नीट बारकाईनं बघितलं तर प्रतापगडाच्या जशा तटबंदी आहेत सेम तंतोतंत तशाच तटबंदी आपल्याला दिसून येतील. हा रायगड, त्यानंतर राजगड, आणि हा शिवनेरी. आणि साताऱ्यात असणारा हा सज्जनगड. बारकाईने जर तुम्ही बघितलं तर सेम टू सेम जसा काही किल्लाच समोर आहे असं वाटतं. त्यानंतर पन्हाळा, तुंग किल्ला. म्हणजे असं आहे की काही निवडक किल्ले बऱ्याच जणांना माहित असतात, पण असं न करता इथे कधी कानावर न पडलेली नावं अशी तुम्हाला इथे दिसून येतात. राजहंसगड, त्यानंतर वासोटा. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात बरेच जण वासोट्याला जात असतात. वासोटा नेहमी चर्चेचा विषय असतो. तर हा वासोटा. हे आहे फुलपाखरू उद्यान, याच्या बाजूला संत दर्शन आणि असंच बाजूला फिश ॲक्वेरियम. हे तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळण्याचं ठिकाण म्हणजे आनंद ॲग्रो टुरिझम. इथे आपल्याला राशी उद्यानही बघायला मिळेल. या पर्यटन केंद्राचं शुल्क आहे 450 रुपये प्रति व्यक्ती. आणि यांनी अंतराळाची सफर असं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे, ते बघायला आपण जाऊयात. आपली आकाशगंगा याबद्दल माहिती इथे आहे. धूमकेतू याबद्दलही माहिती आहे. आणि जे ग्रह आहेत तो प्रत्येक ग्रह त्याची त्रिज्या, वस्तुमान, पृष्ठभाग किती, या सर्व गोष्टी इथे लावलेल्या आहेत. आणि आपलं चंद्रयान मोहीम याबद्दलही काही स्ट्रक्चर इथे उभारलं आहे. चंद्रयान 1, चंद्रयान 2. या ॲग्रो टुरिझम मध्ये बघण्यासारखं खूप काय आहे. म्हणजे आपला अर्धा ते पाऊण दिवस फक्त हा 5 एकरचा परिसर बघण्यासाठी निघून जातो. आता मी सकाळपासून फिरतोय, पण अजूनही हे सर्व ॲग्रो टुरिझम माझं बघून झालेलं नाहीये.
आता आपल्या सोबत आहेत आनंद ॲग्रो टुरिझमचे सर्वेसर्वा आनंदजी शिंदे. हे जे तुमचं ॲग्रो टुरिझम आहे ते केव्हापासून सुरू केलेलं आहे तुम्ही? याला 16 वर्षापूर्वी चालू केलंय. बर. याला MTDCची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची परवानगी घेऊन चालू केलं. मी पश्चिम महाराष्ट्रातलं माझं पहिलं पर्यटन केंद्र आहे. बर. पण हे जे पर्यटन केंद्र आहे त्याचे रेट जे आहे, जे शुल्क आहे ते सर्वात कमी आहे. आता मी बाहेर पण बघतो जे ॲग्रो टुरिझम आहेत त्यांचं जे आकारणी रेट आहे ते 800 रुपये 900 रुपये, पण तुमचं प्रति व्यक्ती 450 रुपये म्हणजे हे नथिंग आहे. तर असं का? इतर पर्यटनाच्या पेक्षा म्हणजे क्लास 1 क्लास 2 ने इमॅजिका किंवा गंधर्व अशा ठिकाणी जावं, पण सर्वसामान्य माणसांनी सुद्धा फिरायला जावं हे उद्देश ठेवून आम्ही कमी रेट ठेवलेत. आणि कमी रेट ठेवायला एक दुसरं एक कारण आहे, आम्हाला शासनाची सवलत आहे, वीज सवलत आहे, कुठलाही टॅक्स नाही किंवा येणे कर नाही. आणि याच्याबरोबर आमचे जे शेतीपूरक व्यवसाय आहेत, दापोलीतून आपल्या महाराष्ट्रात आंब्याची कलम येते ती, पण कलम करायची टीक लागते ती आम्ही इथून देतो. गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर कृषीपूरक व्यवसाय जास्त आहेत आणि त्यातून आम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं, म्हणून आम्हाला पर्यटकाचे रेट कमी ठेवलेत आम्ही. मला तुम्ही आयाला सांगितलं होतं की इथे असणाऱ्या नारळाच्या झाडापासून ज्या फांद्या खाली पडतात तर त्याचे तुम्ही खराटे वगैरे तयार करता. तर माझ्या प्रेक्षकांना तो एक किस्सा सांगा ना. म्हणजे ज्या वेळेला आमच्याकडे नारळाची 200-250 झाडं आहेत, तर ज्या वेळेला नारळाची जावळी वाढल्यानंतर खाली पडली की ते आमचे कामगार ती जावळी उचलून नेतात, त्याचे काडे काढतात, खराटे तयार करतात. त्यांनी खराटा तयार करून दिला म्हणून त्यांना पगार सोडून मी वेगळे प्रति खराटा 15 रुपये देतो. मग तो खराटा त्यांनी मलाच विकायचा 15 रुपयाला, मी तो येणाऱ्या पर्यटकांना 30 रुपयाला विकतो. म्हणजे त्याचं गणित असं आहे, त्यांनी तयार केला म्हणून त्यांना 15 मिळाले, मी विकला म्हणून मला 15 मिळाले, आणि येणाऱ्या आमच्या पर्यटकांनी आमच्याकडून घेतला म्हणून त्यांचे 20 रुपये वाचले, कारण दुकानात हा खराटा 50 रुपयाच्या खाली नाही. बर. आपण काय करतो, कुणाचा वाढदिवस असला तर बुके देतो. ते बुके 4 ते 5 दिवसानंतर सुकून जातात. पण सरांनी हे असं काहीच बनवलेलं आहे की ज्याच्यात चाफ्याची फुलं ठेवलेली आहेत, पिवळ्या चाफ्याची, आणि हे कमीत कमी सर असं म्हणतात की याला 5 ते 6 वर्ष 10 वर्ष काही होत नाही. आणि याची दखल आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड याच्यातही नोंद करायचं चालू आहे असं ते सांगत आहेत. तर हे कसं बनवलं आणि हे तुमची आयडिया डोक्यात कशी काय आली? दापोलीचे डॉक्टर नातू म्हणून आहेत, एक मोठी नर्सरी आहे. मी त्यांच्याकडे 2 दिवस निवासी होतो आणि त्यावेळेला त्यांनी मला हे शिकवलं. पिवळ्या चाफ्याची फुलं आहेत आणि तुरटीच्या पाण्यात हवाबंद करून ते केलेलं आहे. आमचा बुके जसाच्या तसा 10 वर्ष राहतो. म्हणजे आपण जो बुके देतो त्याला 250-300 रुपये खर्च करतो, पण जर तुम्ही आपल्या 100 रुपये त्याने अवघ्या 100 रुपयात केलेला हा 5 वर्ष टिकतो. आहे की नाही मजा? तर या सर्व गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला आनंद ॲग्रो टुरिझम बोरगाव येथे आलंच पाहिजे. मी दिवस अख्खा घालवलेला आहे इथं, खूप एन्जॉय केलेला आहे. जेवणही खूप चांगलं होतं, नाश्ताही खूप चांगला होता. तर लवकरात लवकर मी सरांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर लवकरात लवकर आपलं बुकिंग करा आणि इथे येऊन एन्जॉय करा. धन्यवाद.